नाही, गुजरातला भरपूर मागणी असते विश्वास. आपले भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत नक्कीच लोकप्रिय हे आवडते पंच आहेत हॅरी सर. बघा अनोखी अदा आहे. चला सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4. बॅटची कडा होती आणि यष्ट्यांच्या पाठीमागे हा झेल सोडलेला आहे. पल्सोली टीमचे विकेट किपर जयेश होते यष्ट्यांच्या पाठीमागे. खऱ्या अर्थाने 12 मॅनच्या हातामध्ये भरपूर ठिकाणी मोबाईल असतो. त्यांना आणि मॅचचा काही संबंध नसतो. त्यांना चॅटिंगमध्ये जास्त बिझी असतात. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. हॅरी सरांची अनोखी अदा आहे. खऱ्या अर्थाने हॅरी सरांनी आमचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. हॅरी सरांचा प्रवास माझ्या नक्कीच डोळ्यादखत झालेला आहे. कारण की गोविलीची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये हॅरी सर आले होते पहिल्यांदा पंचांच्या भूमिकेमध्ये आणि हा षटकार येतोय. सोडलाय फलंदाज विशाल यांचा आणि त्यानंतर हा षटकार येतोय. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हरचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. जाईल 15. सुरुवात चांगली झाली आहे. झेल सोडल्यानंतर आक्रमक बॅटिंग विशाल करतायत. अपील 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 आणि यस फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. लागतोय पहिला धक्का. 15 धावसंख्येवरती फलेगाव या टीमला. वरती न्यू बॅट्समन विष्णू येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती.
लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 16. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. विश्वासजी केने आमच्या सोबत आहेत. खऱ्या अर्थाने अत्यंत टॅलेंटेड समालोचक आहेत. आला हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-16. नरेंद्र येत आहेत नवीन गोलंदाज आणि स्ट्राईक इनला बॅट्समन दर्शन आहे. दर्शन आणि विष्णू ही जोडी आहे. विशाल बाद झालाय ज्याने 2 चौकार 1 षटकार लगावला या इनिंगमध्ये. ड्राईव्ह करतायत. मिड ऑफ आतमध्ये आहे परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या आपण पाहू शकाल 2ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल येतोय. गोलंदाज नरेंद्र आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडू आतमध्ये येतोय. स्टायलिश अंपायर आहेत. डान्सिंग अंपायर संपूर्ण या टेनिस विश्वामध्ये नामवंत पंच आहेत. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑनला अजय आणि तोपर्यंत या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये हॅरी सरांना आपण पाहत असतो. खऱ्या अर्थाने कल्याण ग्रामीणचा अभिमान आहे हॅरी सर, ज्यांनी फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये. पुन्हा एकदा मिस्टर आमिंग डीपमध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 22 धावा. मागच्या वर्षीची अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी आठवते हॅरी सर. तुम्ही नक्कीच जो निर्णय दिला होता तो नक्कीच योग्य निर्णय होता, कारण अंबालाला LBW बाद दिलं होतं हॅरी सरांनी. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. मला आठवते त्या एका मॅचसाठी नक्कीच हॅरी सरांना 27 ते 28 हजार रुपये नक्कीच पारितोषिक मिळालं होतं. रेस्ट ऑफ इंडिया आणि रायगड या 2 संघांमध्ये जो प्रेक्षणीय सामना झाला होता, मला आठवतं आहे की 27 ते 28 हजार नक्कीच हे पारितोषिक त्यांना मिळालं होतं. आणि टी शर्ट देखील आहेत. त्याच स्पर्धेचा टी शर्ट आहे. क्या बात आहे.
धावसंख्या आहे 22. धावसंख्या आहे 22. वैभव येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये. मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावा. या पुढील सामने असेल पिंपलोली आणि दानबाव, आणि या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील. सर दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या हॅरी सरांसाठी. ही अनोखी अदा आहे हॅरी सरांची. वाईट बॉल त्यांच्या अनोख्या अंदाजामध्ये घोषित करतायत. बघा वॅगनर कार आहे, मेहंदी कलरची आहे, आणि त्याच्या बाजूला आणि या बाजूला शाईन बाईक आहे. लॉब करतायत लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ल 31 धावा. चला ती वॅगनर कार आहे झाडाखाली, ती आपण काढायची आहे. व्यवस्थित पार्किंग करा. लॉब करतायत मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. वैभव बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. फुल टॉस. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या वाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. खऱ्या अर्थाने मंडप डेकोरेशनचं मी मनापासून आभार मानतो. अगदी वेळेवरती ते आलेले आहेत. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तिसरी धाव पूर्ण होईल का? धावबाची संधी आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आहे 44. चला वॅगनर कार काढायची आहे, विनंती असेल जी मेहंदी कलरची आहे. बघा व्यवस्थित पार्किंग करा आपण, कारण की सूर्याची किरण परावर्तित होऊन जे खेळाडू आहेत त्यांना त्रास होतोय. वॅगनर कार, ज्याला रिक्षावाले तिथे गेलेले आहेत त्याच्या बाजूला जी वॅगनर कार आहे ती काढायची आपण. यावीस बिगेट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. चौकार की षटकार? यस, चौकार आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 49-49. दोन धाव पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या 50. आणि बेल्स पडली नाहीये बघा, बेल्स पाडली नाहीये आणि बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. यालाच म्हणतात अनुभवाची कमी, कारण की जे गोलंदाज त्यांनी चेंडू स्टंपला लावलं परंतु बेल्स पडणं देखील गरजेचं आहे आणि बेल्स पडली नाहीये. बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 51. हुक करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स आणि आलाय हा डॉट बॉल. बॅटची आतली कडा आहे. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार येतोय.
वा धावसंख्या आहे 61. चला पिंपलोली बी आणि दानबाव दोन्ही कॅप्टन टॉससाठी या पुढील सामना या दोन संघांमध्ये असेल. क्षेत्ररक्षक आहेत अजय, फार वेगाने तो चेंडूवरती. एक धाव झाली कंप्लीट. धावबाची संधी आणि फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का फलेगाव या टीमला. फुल टॉस त्याला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी आणि तिसरी धाव देखील पूर्ण. चला टॉस आपण करतोय विशाल भोईर यांच्या शुभ हस्ते. नक्कीच मस्कल गावातील एकमेव असा खेळाडू जो TDPL खेळलेला आहे. विशाल भोईर वंडर बॉय ऑफ मस्कल. टॉस दानबावने जिंकला आणि सार्थक निर्णय फिल्डिंग. 4 षटकांचा सामना असेल. दानबाव आणि पिंपलोली 4 षटकांचा सामना असेल. चला ऐकूया आपण. चला खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसायचा आहे. बघा आयोजकांची सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि सामना नक्कीच सुरू आहे. पहिल्या फेरीमधील शेवटचा 72 धाव बनवायचे आहेत आणि ऐकूया आपण आवाज टिटवाल्याचा, आवाज कोंडेरी गावचा. अत्यंत टॅलेंटेड समालोचक, स्वीट व्हॉइस ऑफ टिटवाला विश्वासजी केने यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. यस धन्यवाद. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुनश्च सरशार्दिक स्वागत करतोय. यस धन्यवाद रोशन संते सर यांना आपण ऐकलात मागील मॅचमध्ये. आणि दरम्यान आता जिंकण्यासाठी आपण पाहतोय धावा बनवायच्यात, तब्बल 72 धावा बनवायच्यात.
जिंकण्यासाठी 72 धाबा बनवायच्या आहेत आणि आता सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12th मॅन आपण अजय आणि नरेंद्र ही जोडी मधाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबरीनं गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दर्शन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे आणि मॅचला आता सुरुवात जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत धावा तब्बल 72 72 धावा. मॅचला सुरुवात आणि दोन्ही संघांना देऊयात आपण खूप सारा शुभेच्छा. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. ओ इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. चांगली कामगिरी राहिली आहे फलंदाजी करत असताना टीम फळेगावच्या वतीनं आपण पाहिलं तर 71 धावा बनल्या. आता 72चं लक्ष ठेवलं गेलं आणि या 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ओ आता मात्र या LBW अपील, लाऊड अपील आणि फिंगर अप OUT फलंदाज बाद. पहिला धक्का मधाच्या आतमध्ये टीम पलसोलीला, फलंदाज नरेंद्र बाद. झाडावरून जर कोणी पडला तर आयोजकांची जबाबदारी नसणार आहे. रोशन संते सरांची सूचना येते. रोशन संते सर, मला वाटतं मी अगदी 7वी 8वीला असताना समालोचन करत होतो. अंडरहम क्रिकेटचं मांड्याची ती स्पर्धा होती आणि त्या दादाने असा एक डायलॉग मारला होता की झाडावरून पडल्यावरती आमच्या कानी नाही. सेम त्याची पुनरावृत्ती झाली आहे. बऱ्याच वर्षांनी 15 ते 20 वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती होत्या. आपण आरामात झाडांच्या सावलीमध्ये आनंद घ्या मित्रांनो. कुठलाही तिथे वेगळा कार्यक्रम करू नका, नाहीतर मग दुखापत होईल. आणि असं दुपारचं सत्र आहे आणि जर डोकं वगैरे फुटलं तर मग घरी शिव्यांचा आपल्यावरती वर्षा होईल. जव्यात मागच्या दिशेनं आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर थोडीशी संत आणि सावध होती आणि इथे मात्र फटका दमदार आहे. अडव्या बाटने ऑन साइडला, डीप मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर, दमदार स्ट्रोक, चौकार. वरती जाऊन पोचतीये ती म्हणजे तब्बल 4 या आकड्यावरती. ओ चांगली गोलंदाजी. आता थोडासा वे ऑफ द बॉडी चेंडूला पिच केलं होतं, हा चेंडू आला डॉट. पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर मिस्टर हॅरी सरांना आपण पाहतोय. रोशन संते सरांनी देखील उल्लेख केला होता अगदी कल्याण ग्रामीणचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये नेणारा एकमेव आपला पंच डान्सिंग अंपायर म्हणून त्याची ख्याती आहे. आणि सध्या बिजी शेड्यूल फार त्यांचं देखील. अडव्या बाटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट, चेंडू नॉन स्टॉप, सीमा रेषेच्या बाहेर, दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोचतीये 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. रस्तो येईल ना.
गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. आता सज्ज होईल संदेश वरती जबाबदारी आणि इथे पहिला चेंडू आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीनं हाताळलाय. अजय आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय कल्पेश आहे. आणि इथून मात्र धाबांचा आलेख उंचावावा लागेल. धाबा बनवायचे आहेत 72. बिग हिट केलाय, इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र या धाबा बसवल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोचेल 10. या आकड्यावरती आणखी एक चांगला स्ट्रोक आहे, परंतु आता क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सज्ज आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज असेल बाद. बॅक टू द पवेलियन. एकवीस चेंडू आणि 61 धावा आता बनवायच्या जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी राहिली टीम फळेगावच्या वतीनं. ओ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. आमचे अंपायर्स स्वतःला वाचवायला गेले आणि अगदी त्यांच्या शरीरावरती चेंडू या ठिकाणी मात्र जाऊन लागतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव घेतली जाते. एकेरी दुहेरी एकड्याने धावफलक आता पुढे सरसावलं जातोय, कारण की आपण विचार केला तर धावा आता धावफलकावरती बनत नाहीयेत. चौकार षटकार माराव्या लागतील. स्विंग या मिस. हा चेंडू देखील आलाय. इथून मात्र डॉट बॉल आलाय. लो फुलटॉस चेंडू पुनश्च हॅमर करायचा होता. एक धाव तर घेतली आहे आणि तत्पूर्वी एकाच धावेवरती समाधान मानावा लागतोय. चिकी सिंगल धावफलकावरती जोडले जाते आणि धावसंख्या आता जाऊन पोचेल 13. या धावसंख्येवरती 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आणि सध्याच्या घडीला आपण विचार केला तर धावा बनवायच्या तब्बल उर्वरित चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये धावा बनवायच्या आहेत. 59 धावा बनवायच्यात. 20ची सरासरी जरूर आता गाठावी लागेल, कारण की 18 मध्ये आता 59 बनवायच्यात. ट्वेल्थ मॅच आपण पाहण्यासाठी रेडी राहा, कारण की ऊन देखील तितकंच आहे. त्या अनुषंगाने आपल्या फिल्डर्सला आपण पाण्याची पूर्तता करायची आहे, विनंती असेल. 18 चेंडू जिंकण्यासाठी 59 धावा आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज देवेशला आपण पाहतोय. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि आता मात्र सध्याच्या घडीला आणि या पंचांचा हा लेगबाईचा इशारा. हा वेगळा अंदाज आहे. मला वाटतं नवीन वर्षामध्ये रोशन संते सर हा वेगळा ऍक्शन आपण पाहतोय.
अनेक सारे त्यांच्याकडे ॲक्शन आहेत, परंतु मला वाटतं आमच्या कारकिर्दीमध्ये त्यांना आम्ही बऱ्याच वर्षांपासून बघतोय, परंतु ही वेगळी शैली आज पाहायला मिळाली. याच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाईल आणि या कारणास्तव आम्ही आमच्या स्पर्धेसाठी खास त्यांना आमंत्रित केलंय. उद्यापासून होणारी स्पर्धा कोंढेरीकर चषक, तिथे रोशन संते सर देखील असतील. ही स्पर्धा कव्हर करण्यानंतर मग ते तिथे सज्ज होतील आणि महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आणि अंपायर्स देखील पाहायला मिळतील. गोलंदाज तयार, ऑन द मार्क, ओ फुल टॉस, आणि इथे मात्र चेंडू बराच वेळ लावत आहे. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचले. कमालीचं जजमेंट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक दर्शनच्या माध्यमातून काऊ कॉर्नरला इथे चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. विकेट्स मधाच्या आतमध्ये प्रस्थापित झालाय आणि आता सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 15 धाबा आहेत. 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आता मात्र चांगला खेळ मधाच्या आतमध्ये राहिलाय दोन्ही संघांच्या वतीनं. चांगली इनिंग देखील साकारली जाते. 72 धाबा बनवायच्या आहेत आणि अशा दुपारच्या सत्रामध्ये आपण रगरगत ऊन पाहतोय आणि अशा तीक्ष्ण उष्णतेमध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. गावदेवी म्हस्कळ आयोजित उपसभापती चषक 2026 हा थरार मैदानाच्या आतमध्ये रंग हुक केलाय थर्डमॅन मधून. चेंडू अगदी आपण पाहिलं तर सीमारेषेचा वेध घेत असताना दणदणीत खणखणीत चौकार. दरम्यान आणि धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आहे. समोरच्या दिशेनं फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतात, मिसफील्ड झाली आहे आणि हा नशिबाचा बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 24-24 धावा. आता जिंकण्याचं समीकरण उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये 48 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 48 बनवायच्या 24.00च्या सरासरीनं आता इथून धावा बनवाव्या लागतील.
धावसंख्या धावफलकावरती आता आपण पाहिली तर 24 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी आता प्रति षटकामध्ये 24 बनवायच्या. 3 षटकामध्ये 24 बनल्यात. आता प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 24 धावा बनवाव्या लागतील. हो, इथे हुक करण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त बाउन्स आणि पंच तटस्थ आहेत. या संशय पंच स्क्वेअर लेग पंचांशी मदत घेतील, कारण की स्क्वेअर लेग पंचांचा हा निर्णय असेल. त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करतील. वाईट यस पंचांनी वाईट घोषित केला. प्रति षटकामध्ये तुम्हाला आता इथून धाबा जास्तीच्या बनवायच्यात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आता ओमकार वरती जबाबदारी आहे. हो, चांगला तेज थरा शेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय आणि तत्पूर्वी इथे मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या कॉन्स्टंट आहे 25 या आकड्यावरती 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कमालीचं प्रदर्शन आहे, कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी म्हसकळ आयोजित उपसभापती चषक 2026 हा दरार. ओ, रायझिंग अँड सरप्रायझिंग, हा चेंडू देखील आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. मधाच्या आतमध्ये आपण विचार केला तर सातत्याने बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकलेत. समोर ॲज अ बॅटर आपण पाहिलं तर जयेशला आता मोठे फटके मारावे लागतील, कारण की आता हळूहळू सामना हा वेगळ्या वळणावरती चाललाय. पंचांची शैली आहे. एंटरटेन नेहमीच करत असतात आमचे हॅरी सर, प्रेक्षकांना देखील असेल. आणि मला तर असं वाटतं की आज बी पोळचे संघ आहेत, त्यांना माहीत देखील नसतील की हॅरी सर कोण आहेत, कारण की त्यांनी बऱ्याचदा कमी वेळा त्यांना पाहिलं असेल. परंतु कांबे गावाचा नक्कीच डान्सर अंपायर आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. हो, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीचा वाईटचा इशारा, आणि का महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना मागणी आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्यांच्या शैलीतून. 7 ते 8 वर्षापासून आपल्या सोबत ते पंचांची भूमिका करतायत आणि कांबा गावाला ते बिलॉंग करतायत. आपण जरूर कल्याण ग्रामीण असोसिएशन मध्ये बी पोळचे संघ खेळतो, परंतु जेवढे संघ मॅच खेळले ना तेवढे त्यांनी पंचांची भूमिका साकारली. आमच्या सोबत नेहमीच त्यांचा सहवास राहिलाय, परंतु सध्या गुजरातला जास्ती त्यांची मागणी आहे. मागाशी आमच्या रोशन सरांनी उल्लेख केला होता, एका मॅचची फी 28,000 त्यांची झाली होती आमदार चषकामध्ये. आणि ते फटका प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर बॉडी लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. हो, आज वाईल्ड कार्ड एंट्री झाले हॅरी सरांची. थोडासा मनोरंजन करण्यासाठी फक्त आजच्या दिवसामध्ये ते इथे असतील, कारण की उद्यापासून ते दुसऱ्या स्पर्धेला आमच्या सोबत जॉईंट असतील, यात मात्र शंका नाहीये. ओ, इथे मात्र समोरच्या दिशेनं फोर्स केलाय, अगदी बॉडीला स्ट्रेच केलं आणि इथे घडलंय काय तर चेंडू हातातून निसटला. सध्या हिवाळा सुरू आहे आणि आपण पाहतोय बघा, ऍक्शन बघा. म्हणजे पावसाळ्यात जी वळगण लागते ना, वळगणीचा जो मासा असतो जो हातातून निसटतो, तशा पद्धतीचा इथे हा चेंडू हातातून निसटला आणि इथे मात्र जीवनदान मिळाला बॅटरला. आणि या 2 धावा धावफलकावरती, धावसंख्या धावफलकावरती 35 धावा या षटकातील. अजूनही विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समोर ॲज अ बॅटर जयेश, आणि इथे मात्र पुण्याच्या चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय विनोद. मागे आपण पाहतोय अगदी थर्ड मॅनला सज्ज आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलाय आणि लेग बायची. यस, लेग बायच. एनर्जी नक्कीच अशा तीव्र उन्हामध्ये देखील त्यांच्याकडे पंचांची सातत्याने आपण प्रशंसा करतो, कारण की अशा तीव्र कडक उन्हामध्ये त्यांची अंपायरिंग सुरू आहे. ओ, आता मात्र फ्लिक केलाय. फ्लिक ऑन द रिक्स, मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार चौकार.
चौकार आलाय अंतिम चेंडूवरती आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. आता जिंकण्याचं समीकरण उर्वरित चेंडू 6 आणि 6 मध्ये बनवायच्या 32. चला आपण आता टीम मीटिंग जास्तीची घेऊ नका. पुढील दोन्ही संघ आपण सज्ज राहा मॅचसाठी. पुढील मॅच जरूर आपण पाहणार आहोत. बत्तीस धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 32 धावा बनवायच्या. ओ फटका हा देखील चांगला पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतो आहेत आणि तत्पूर्वी इथे मात्र या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्यामुळे तब्बल 2 धावा. आता मात्र 30 धावा बनवायच्यात. 5 मध्ये 5 षटकार मारावे लागतील. गोलंदाजी ट्रॅकवरती दर्शनला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये. त्याच्यावरती ही जबाबदारी आहे. आणि पुढील दोन्ही संघ टीम पिंपलोली आणि टीम दानबाव आपण सज्ज राहा. पुढील मॅच साठी 4 षटकांची नेक्स्ट मॅच असेल. ओ फटका तर दमदार आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा बिग हिट षटकार. वा हा षटकार येतोय. 5 षटकार हवे होते. आता पहिला षटकार आलाय. अजूनही 4 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. हो आता बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलाय आणि तत्पूर्वी ही एक धाव लेगबायची धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोचते ती म्हणजे 49. आमच्या नरेश दादांची देखील प्रचंड मेहनत आहे. चांगलं सहकार्य त्यांचं राहिलंय आणि स्पर्धा म्हटलं की जबाबदारी देखील तितकीच असते. धन्यवाद. आता दोन्ही गाड्या एकाच रुलावरती पाहायला मिळाल्या आणि धावाच्या स्वरूपाने आता फलंदाज असेल बाद. आता अंतिम काही चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. अवे ऑफ द बॉडी आणि पंच आमच्याकडे वळतील. पंचांचा हा वाईटचा इशारा. आव्हानाच्या स्वरूपाने धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत. वेळ फार कमी राहिला आता कारण की फटके आधीपासून येणं गरजेचं होतं टीम पळसोलीच्या वतीनं. परंतु आता सध्याच्या घडीला आपण विचार केला तर चेंडू शिल्लक असतील. अंतिम 2 चेंडू शिल्लक राहिलेत. विजयाच्या दिशेने वाटचाल फळेगाव संघाची जरूर झालाय परंतु हा फटका दमदार आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतो आहे आणि इथे मात्र मौका भी गया और एक चौका भी गया. चौकार. गावने प्रस्थान केलंय. सकाळपासून हा संघ सज्ज होता. आम्हाला आजच खेळायचा आहे अशी त्यांची जिद्द होती आणि अखेरीस त्याने आता सामना हा आपल्या खिशात घातला. यात मात्र शंका नाहीये. मॅच होते समाप्त आणि हा सामना जिंकलाय टीम फळेगाव या संघाने. फळेगाव संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम पळसोलीचं देखील भरभरून कौतुक.